उदय सामंत साहेब हे या राज्याचे उद्योग मंत्री गेले 5-6 वर्ष आहेत. या 5-6 वर्षामध्ये उद्योगासाठी, मी राजकीय उद्योग म्हणत नाही कारण का ते राजकीय उद्योगात जास्त बिझी असतात, या व्यावसायिकांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एमआयडीसीच्या प्रगतीसाठी काय केलेलं आहे, खरं तर ते तिथं सांगितलं पाहिजे. त्यामुळे नोटंकीबद्दल ते बोलत असले तरी आम्ही तिथं जाऊन लोकांच्या अडचणी काय आहेत त्या फक्त त्या ठिकाणी पुढे आणल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये असं काय वेगळं तुम्ही केलेलं आहे की जेली करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्यात हे लोकांना तुम्ही सांगा. चाकण एमआयडीसीमध्ये अडचण आली, काही व्यावसायिक पुढे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर मग सगळीकडे गडबड निर्माण झाली आणि मग तुम्ही रविवारच्या दिवशी तिथं जात असताल. मग आतापर्यंत तुम्ही काय केलं तर फक्त गोट्या खेळाला का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि प्रेस कॉन्फरन्समधले काही मुद्दे आमच्यापर्यंत आले, त्याच्यात त्यांनी चर्चा करत असताना 10 महिन्यात हे करू ते करू बरंच काय सांगितलं. ते आश्वासन कसं देतात हे फार जवळून आम्ही बघितलेलं आहे. अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन सुद्धा अनेक वेळा त्यांनी कुठलीच काय गोष्ट केली नाही हे आम्ही तिथं अनुभवलेलं आहे.